नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे देशभरातीलच नव्हे तर जगभरातील प्रेमींसाठी वाघ बघण्याचे हक्काचे ठिकाण आहे. मात्र याच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात प्रवेशाच्या तिकिटासंदर्भात लुबाडणूक करणारे एक प्रकरण उघडकीस आले आहे. औरंगाबाद येथील एक शासकीय कर्मचारी तर मुंबई येथील अन्य एक वन्यजीव प्रेमी यांनी केयूस कडूकर नावाच्या एक एजंट विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात शहानिशा करून चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने केयूस कडूकर याला अटक केली आहे. ऑनलाईन पैसे पाठवून देखील या दोन्ही वन्यजीव प्रेमी व त्यांच्या कुटुंबियांना ताडोबा सफारी करता आली नाही. त्यामुळे या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी केयूस कडूकर याला अटक करीत या संदर्भात पुढील तपास सुरू केला आहे. जिल्ह्यात आरोग्याच्या उत्तम सुविधा असाव्या. येथील रुग्णांना उपचारासाठी मुंबई पुणेच्या चक्रा माराव्या लागू नये. तसेच स्थानिक स्तरावरच रुग्णांना अल्पदरात आरोग्याच्या अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच प्रयत्नशील असतात. याच अनुषंगाने मूल येथील 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी मंत्री मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मूल येथे आता 100 खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभे राहणार आहे. यासाठी शासनाने 107 कोटी 29 लक्ष रुपयांच्या प्रशासकीय मान्यतेला मंजुरी दिली असून तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सध्या स्थितीत मूल येथील उपजिल्हा रुग्णालय 50 खाटांचे आहे. या रुग्णालयाचे 100 खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे आता मूल येथे 100 खाटांचे नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापित होणार आहे. सदर रुग्णालय हे तळमजला आणि त्यावर 3 माळे असे एकूण 15,000 चौरस मीटरवर तर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 4 मजली निवासस्थान बांधण्यात येणार आहे. तसेच 100 खाटांकरिता लागणारी नवीन पदनिर्मिती देखील या रुग्णालयासाठी करण्यात येईल. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार रुग्णालयामध्ये नवीन विशेष उपचार कक्ष, सर्व प्रकारच्या विशेष तज्ञ सेवा पुरवण्यात येणे शक्य होईल. वैद्यकीय उपकरणे, तंत्रसामुग्री उपलब्ध होईल. तसेच या ठिकाणी डिजिटल सोनोग्राफी, एक्स-रे आणि सर्व प्रकारच्या प्रयोगशाळा चाचण्या होतील. सुसज्ज बाळमाता उपचार यंत्रणा, अपघात विभागात आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व साधन सामुग्री, बाह्य रुग्ण विभागामध्ये रुग्णांचा ऑनलाईन डाटा गोळा करणे, गंभीर शस्त्रक्रियेसाठी ICU, मॉड्युलर ऑपरेशन कक्ष, महिला व पुरुष बालकांसाठी तसेच गरोदर माता व बाळंतपण झालेल्या मातांसाठी स्वतंत्र कक्ष, ब्लड बँक व होमिओपॅथी रुग्णांच्या उपचारासाठी बाह्य व आंतर रुग्ण सेवा, पिण्याचे शुद्ध पाणी व स्वच्छतेच्या बाबतीत विशेष लक्ष दिले जाणार. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा, शुभकामना, आशीर्वाद या मूळचा चेहरा बदलावा म्हणून आम्ही सर्वांनी काम केलं. मग मुख्य रस्ता असेल की कर्मवीर मासा कन्नमवार यांचं सभागृह असेल, तहसीलची इमारत असेल की पंचायत समितीची इमारत असेल, पाणी पुरवठा योजना असेल की स्टेडियम असेल, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय असेल की इको पार्क असेल, स्विमिंग टँक असेल की या ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा बाजार असेल, आठवडी बाजार असेल किंवा कधीतरी मी त्या मूलच्या चौकात भाजी घ्यायचो त्या चौकाला सुद्धा पेविंग ब्लॉक लावून त्यालाही उत्तम करण्याचं काम असेल. यादी तर मोठी आहे आणि इथंच मी थांबणार नाहीये. आता मी 99 कोटीपेक्षा जास्त रकमेच्या 100 खाटांच्या मूल उपजिल्हा रुग्णालयाची ही प्रशासकीय मान्यता घेतली. एकही महाराष्ट्रामध्ये असं उपजिल्हा रुग्णालय नाही ज्याला 99 कोटीची मान्यता हॉस्पिटलला
आणि 40 कोटीची मान्यता क्वार्टर्सला प्राप्त झाली असं मूळ शहर महाराष्ट्राचं एकमात्र आहे। या ठिकाणी कृषी महाविद्यालय मागे पडलं 2 वर्ष 8 महिने गती कमी झाली, कारण आम्हाला आमच्या कामामध्ये अडचणी आणल्या जायच्या। पण मी कधी रडायचं काम नाही केलं, कारण मी रडणारा कार्यकर्ता आहे। रडत बसायचा हा माझा कधी स्वभाव राहिला नाही। पण आता कृषी महाविद्यालय सुद्धा भव्य दिव्य आपण सोमनाथ इथं आपण भव्य दिव्य करतोय, त्याला ही पैशाची मान्यता आहे। जागेची अडचण आली पण तीही पूर्ण करू। माझा मित्र जेव्हा मला म्हणाला की मी मुलींसाठी काय करू शकतो, या ठिकाणी मुलींसाठी आपण शुरवी महाविद्यालय सुरू केलं आणि येणाऱ्या 5 वर्षात या जिल्ह्यातलं सर्वात उत्कृष्ट उत्तम महिलांच्या पंखांना शक्ती देणारं जर कोणतं महाविद्यालय असेल तर ते शुरवी महाविद्यालय होईल, हा विश्वासही मी देतोय। आणि त्यासाठी आता कामही सुरू केलंय। त्याची जागा असेल, त्याच्या इमारतीचं डिझाईन असेल, आणि एवढंच नव्हे, इमारत चांगली होऊन थांबता येणार नाही। म्हणून जगातले जे उत्तम विद्यापीठ आहे त्यांच्या सोबत आपण मूळच्या या कॉलेजचं टाइप करतोय की तिथून प्रोफेसर माझ्या मूळच्या बहिणीला शिकवू शकेल। आणि मग तो दिवस दूर नाही ज्या दिवशी माझ्या मूळची बहीण एखाद्या 26 जानेवारी 15 ऑगस्टला IAS IPS IFS IRS होऊन या मूळचा गौरव वाढवण्याचं काम करेल, हाही विश्वास मला आहे। हा मूळ महाराष्ट्रात चमकला पाहिजे, हा माझा भाव असेल। आणि यासाठी फक्त मग तुमच्या सदिच्छा हव्या आहे, तुमचा आशीर्वाद हवा आहे। आज या भाजी बाजाराचं लोकार्पण हे पूर्ण झालं। चंद्रपुरात भव्य रोग निदान व उपचार शिबिराचा प्रारंभ झाला आहे। पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने सावंगी मेघे येथील विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने हे शिबिर राबवले जाणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील वैद्यकीय सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय सुविधांचे मॅपिंग करण्याची घोषणा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली। मिशन फिट जाहीर करताना हा जिल्हा आरोग्याच्या बाबतीत अग्रेसर राहील यासाठी विविध उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली। रोग निदान व उपचार शिबिराचा जिल्हावासियांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले। माननीय केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार आल्यात, त्यांच्या माध्यमातून आम्ही योजना कार्यान्वित करतोय। या ठिकाणच्या ॲम्ब्युलन्स सेवा आम्ही उत्तम करतोय। डॉक्टरांची दर्जेवाढ व्हावी। मी स्वतः शिर्डी संस्थांच्या वतीने MRI मशीनला शिर्डी संस्थांनी आम्हाला मदत केली 7.5 कोटी, त्यामध्ये आमचे 7.5 कोटी केले आणि अत्याधुनिक 3 टेस्ला मशीन आम्ही घेतोय। मी शिर्डी संस्थांचे तेव्हाचे अध्यक्ष हावरे यांनाही धन्यवाद देईल की त्यांनी 1 सेकंदात 1 मिनिटात सबका मालिक एक त्यांनी 7.5 कोटी रुपये शिर्डी संस्थांनी दिले। MRI मशीन तर आपणही घेऊ शकलो असतो, पण शिर्डी संस्थांचा आशीर्वाद त्यामध्ये आहे। माननीय हावरेंना धन्यवाद देताना भगवान साईबाबांचा आशीर्वाद हा आम्हाला लाभण्याचं एक त्या मशीनच्या माध्यमातून निश्चितपणे तो आशीर्वाद लाभणार आहे। याशिवाय आम्ही काही आरोग्य संस्थांशी टाइप करतोय। जेवढ्या आरोग्य संस्थांचं आता आम्ही मॅपिंग केलं आहे त्याच्यामध्ये भौतिक पूर्ण व्यवस्था उत्तम करायच्या। आज आपल्या हॉस्पिटलमध्ये काही PSC सेंटरमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे। स्वच्छता गृह एवढी वाईट आहे की कधी कधी मी गमतीने म्हणतो की ॲनेस्थेशिया देण्याची गरज नाही आहे। 1 मिनिट तुम्ही त्याच्यामध्ये डोकं ठेवा, तो आपोआप बेशुद्ध होईल। पण आपली आरोग्य सेवा उत्तम असावी। आयुष्यमान भारत योजना आहे। माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी बजेट मांडताना आता 1,50,000ची जीवनदायी योजना 5 लक्ष केली, पण याच्यामध्ये काही उणीवा त्रुटी आहे त्याही दूर करायच्या आणि आपला चंद्रपूर जिल्हा हा आरोग्याच्या बाबतीमध्ये अतिशय उत्तम करावा हा माझा भाव आहे। आणि त्या माध्यमातून मी चंद्रपूरसाठी मिशन फिट ही योजना घोषित केली आहे आणि मिशन फिटही होईल, आमचा जिल्हा हिटही होईल।
गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका हा शेतीसाठी प्रसिद्ध आहे। या भागामध्ये धान पिकासोबतच इतर पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। या भागात सध्या रब्बी पिकांचा हंगाम सुरू आहे आणि शेतीला पाणी आवश्यक आहे। मात्र महावितरण विभागाद्वारे फक्त 8 तास विद्युत पुरवठा केला जातो, तोही रात्रीच्या वेळी। त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संतप्त व्यक्त झाला आहे। यापूर्वीही शासनाला निवेदन देऊनही त्यांनी सांगितले की आम्हाला 12 तास पुरवठा करावा, परंतु शासनाने याबाबत कुठलीही महत्त्वाची भूमिका घेतली नसल्याने आज अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत 50 शेतकरी उपोषणाला बसले आहेत। रब्बी पिकाच्या हंगामासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री 11 वाजता विद्युत पुरवठा हा शेतीच्या पाण्यासाठी सुरू करण्यात येतो। त्यामुळे अनेक शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जातात आणि आपला विद्युत पुरवठा सुरू करतात। अशा वेळी शेतकऱ्यांच्या जीवाला सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होतो। या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी, साप, विंचू यांसारखे सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात वावर आहे। यापूर्वी 6 शेतकऱ्यांचा यामुळे जीव देखील गेला आहे। जोपर्यंत आम्हाला 12 तास विद्युत पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। शंगनाथ न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट। शेतकऱ्यांना 12 तास विद्युत पुरवठा मिळालाच पाहिजे। शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो। आम्हाला 24 तास लाईन, 12 तास लाईन पाहिजे, ते दिवसभर। रात्री लाईन ते आम्हाला काही काम देत नाही, म्हणजे रात्री जनावरांचा उपद्रव राहतो, त्यामुळे आम्ही काही शेतावर जाऊ शकत नाही। सरकारला आमची मागणी आहे की दिवसभर आम्हाला लाईन 12 तास। जोपर्यंत आमची मागणी पुरी होत नाही तोपर्यंत आम्ही याची उपोषणाला बसणार आहोत। आम्ही सरकारला 8 जानेवारीला पहिल्यांदा निवेदन दिला, दुसऱ्यांदा आम्ही त्यांना 23 जानेवारीला निवेदन दिलं आणि त्यांना सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण करा, अन्यथा आम्ही उपोषणाला बसणार आहोत। पण सरकार ह्या शेतकऱ्यांच्या मागण्याला घेऊन कुठल्याच प्रकारे गांभीर्याने घेत नाही। हे गेंड्याचे काढले घाललेले सरकार फक्त उद्योगपत्यांकडे लक्ष देत, शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी आज उपोषणाला बसलेले आहोत। आतापर्यंत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 6 शेतकऱ्यांचे जीव गेलेले आहेत। हे रात्री 12 तास 8 तास विद्युत पुरवठा देतो, रात्री 11 वाजता विद्युत पुरवठा दिल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतामध्ये जावं लागतो आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये नागझिरा व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे जनावरांच्या मोठ्या प्रमाणामध्ये थैमान पसरलेले आहेत। या थैमानामध्ये आतापर्यंत 6 शेतकऱ्यांचे जीव गमावलेले आहेत। या 6 शेतकऱ्यांना जीव गमावल्यात, तर याचा मग म्हणजे याच्या गुन्हा सरकारवर नोंद करण्यात यावा, ते नाहीतर मग सरकारने आमच्या या मागणीची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिवसा 6 ते सायंकाळी 6 असे 12 तास विद्युत पुरवठा द्यावा, ही आमची मागणी आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत। या लाईनची तरस आहे, कारण आम्हाला 12 तास लाईन पाहिजे। रातच्या वेळेस काही आम्हाला जावं म्हणून तरस पडते, तेवढंच जावं लागते। आमच्या घरी कोणा नाही, मी भूका माणूस हो, माझं नातू लहान लहान आहेत, शाळा शिकत आहेत। मी 1 वाजे 1:30 वाजे जातो, समजल्या। मग आता सरप खाओ का इचू खाओ, डुकुळा जात जनावर आहे आमच्या इकडं, समजल्या। सरकारला अशी मागणी आहे की आम्हाला 12 तास लाईन पाहिजे, दिवसा 12 तास लाईन पाहिजे आम्हाला। जेपर्यंत आमची मागणी हो नाही तेपर्यंत उपोषण उठणार नाही। माइलस्टोन कॅनिंग क्लबच्या वतीने नागपुरातील तिरपुडे कॉलेज येथील मैदानावर पेट एक्झिबिशन भरविण्यात आले होते। या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी आणि पाळीव प्राण्यांना बघण्यासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी केली। या प्रसंगी आयोजकांनी डॉग शो बरोबरच डॉग ॲडॉप्शन कॅम्पचे देखील आयोजन केले होते। रस्त्यावर भटकणारे हे पेट्स कुणाच्या तरी आश्रयात यावे आणि त्यांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते। या ॲडॉप्शन कॅम्पला देखील डॉग प्रेमींनी भरपूर प्रतिसाद दिला। कॅमेरामॅन सचिन सोबत प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज। तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या। परत भेटूया नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 73877755157।